मी नाही तुझे पाय सोडणार, अजिबात तुझे पाय सोडणार नाही. सध्या सोड. अरे पहिला माझा उद्धार कर. उद्धार? हा तुझा? हा. अरे मी कोण करणार उद्धार? मग कोण करणार उद्धार? उद्धार तर परमेश्वर करणार. तुला काय मी दूध खोळा वाटलो? सध्या त्या सावळ्याचा कसा उद्धार केलास, त्याला कसं मंत्र दिलास, तसा मला बी मंत्र दे, म्हणजे मी पण जाई स्वर्गात. तुला? अरे त्या सावळ्याला स्वर्गात त्याला हाच माझा महामूर्खपणा ठरला. पण मी म्हणतो सावळ्याने असं केलं तरी काय? काय केलं? इंद्राच्या महाली गेला, रंभेचा अपमान केला, इंद्राचाही अपमान केला. अरे माझा नाक कापला त्यानं, नाक. पर सावळ्याने जो काही गोंधळ घातला ना तसं मी काय बी करणार नाही. तू फक्त बोल, मी काय करू? नाही 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 नाही. या सावळ्या प्रकरणामुळे इंद्राने स्वर्गामध्ये पुरुष मानवास येण्यास बचाव केलाय. अरे पण बुवा, पुरुषाला मज्जा केलाय ना? पाहिलं तर नाही ना, मला बाई म्हणून हे की तिकडं. अरे वाघ, अरे मी बाईपेक्षा काही कमी चिकन आहे वय असं म्हणतोस? मग मी सांगेन तसं वागावं लागेल. नक्कीच तू म्हणशील ते करीन. पाया पड. नमस्कार. तथास्तु. ए बुवा, माझं असं काय झालं? माझं अंग ती जण झाल्यासारखं वाटतंय मला. होणारच. बघू. मी कशाला आरशात पा. बुवा, ए बुवा, बोल. आपण सारखं कधी रे जायचं? उद्या. उद्या? आता का नाही? आता नाही. अरे तुला त्याची सवय व्हायला पाहिजे ना, म्हणून उद्या संध्याकाळी. उद्या सांच्याला? नक्की? नक्की. बर. आज माझ्या चलनचं की नाही शेवटचा दिवस आहे. बुवा, तुझी करू? पारावरच बरं. निघा आता. येतो मी. माझं नाही, असंच होत. येऊ मी? येते. हा ए हसता कशा बाई ना? बाई कधी बघितली नाही बाई. आणि बुचकुळ्या कशा बाई बद्दल ओढतो रे माझा. मी का तुझी आहे बाई? बघतो बघ कसं मेला. हो पहिलवान काही चाललंय काय? थोडस झापलं. हा. आणि तुम्ही कशाला असता? माझा गिरायक येते नेहमीच. दाढी करायचं. पहिलवान घ्या की दाढी करून. आज की नाही शेवटचा दिवस आहे माझ्या सलूनचा. हे सदाबाई, अगं हजामतीचा धंदा सोडून वारीला निघालीच वाटतं. मी नाही कुठे चालले, पण तुमचा हात कुठे चाललाय? पहिलवान आज की नाही निम्या पैशात दाढी आणि हजामत करून देणार आहे. पहिलवान या ना, बसा ना. अगं बाईच्या हातून भादरून घ्यायला येड लागले का मला? तालमीत पोरं हसत्याल. पहिलवान तुमच्या बाई माझं गिराईक गेलं. हसत्यात मेले फिदी फिदी. ए बाळा, करू का तुझी हजामत? बसतो का मांडीवर? का र का नको? अरे तू इथं हजामत करशील, पण घरी गेल्यावर ह्याचं बाप बिन पाण्याने ह्याची हजामत करील. त्याचं काय? गंगे, गंगे माझं असं कसं झालं? गंगे, गंगे. बाया 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 बाया, नको रडू, गप गप. आता कसं सांगू तुला? तुला नव्हती का अक्कल? कशाला लागला माझ्या नवऱ्याच्या नादाला? कशाला गेला ते बुवाकड? आता मला काय माहित, तो मुवा माझं असं काही करत म्हणून. नको रडू उगा. समजा गाव मला वरटतो निसता. सदाबाई, सदाबाई. गप गप. बाई 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 बाई. नको रडू उगा, होईन सगळं नीट होईन वाले. नको नको रडू. काय झालं गंगे? मावळण आली का काय तुझी? कोण खपलं गावाकडं? तुमचीच मावळण हाय. माझी एक वळख. माझी मावळण रातभर गोळली दिसा नाही वळखली. माझी कोणीच मावळण अशी एवढ्या अशा चेहऱ्याची नाहीच. चेहरा ओळखीचा वाटू लागलाय. कुठं बरं पाहिलाय? कटिंग सलून मध्ये. कटिंग सलून मध्ये बाई काय? सध्याची बहीण आहे का काय? सध्याचं काही बरं वाईट झालं का काय? 3-4 दिवस झाले कुठं दिसलाच नाही.
जाऊन दे ताई, आता कशाला रडती? अगं कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचंच आहे. शेवटी कसं आहे ना, माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे मडकं असतं ग, फुटायचंच कावा तरी. असून दे. सावड्या, अरे गेलेला भाऊ आता काही परत यायचं नाही. मी सदा हाय. हे बघ बुवाने माझं असं काय केलंय? अंग नुसतं जड झालंय. तुमच्या बुवाने ह्याची केली बाई आणि स्वतः गेलाय पळून. आता ह्याचं काय करायचं ते सांगा तुम्हीच. आता याचं आपण काय करणार याचं? आता असं झाल्यावर काय करतात? आपल्याला कुठं अनुभव आहे? आपल्याला काय माहिती? तुम्हीच कारणीभूत आहे याला. मी धोतर नेसून गेला, लुगडं नेसून आला ह्यो. मी सावड्या, अरे गावात आता कोणी बी माझ्याकडून हजामत करून घेईल असं झालंय रे. कमून जो तो म्हणतोय बाईकडून कोण भादरून घेईल. अरे एक वेळ बाईकडून तरी भादरून घेतील रे. पण तुझं कसं? अरे असू दे सध्या. हे बघ, माझ्या लक्षात आलेलं आहे. आपण दोघही आता समस्येत सापडलोय रे. आपण असं करू, आपण का नाही शोध मोहीम काढू. तू असं कर, तू बुवाला शोध, मी माझ्याकडे गाढवाला शोधतो. गंग्या सकरीत जाऊन ये. गंग्या बुवाला शोध, आम्हाला जातो. ए बुवा, ए गाढवा, ए माझ्या बुवा, ए माझ्या गाढवा, ए माझ्या बुवा, ए माझ्या गाढवा, बुवा 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 गाढवा. ए चल, ए बुवा, गाढवा. काय र? ते बुवाला गाढव का म्हणतीयत? गाढवाचं नाव बुवा असल. अरे मग गाढव बुवा म्हणायचं का बुवा गाढव म्हणायचं? हे अरे बाया माणसानं उतारावर असं बस जाऊन ये. असं होय? नाही काम काढलं हो. ए काय चालली रे भानगड तुमच्या झाडाच्या मागे बसून? बस आहे. तुम्ही काय आमच्या मागच आहे का रे शिपुर्ड्या? हो, नाही अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. तुम्ही स्वतः कोणाला? कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी. काय रे? हा, तुझं पोरग हाय तरी कसं? अरे कसं आहे म्हणजे एकदम राजबिंडा, गोरा पान, देखना, उंचीनं माझ्या कमरे एवढा बसन, पण लांबीना 4-5 फूट भरल, भरदार छाती आणि असा मग. असा आहे होय तुमचा पोरगा? आत्याव गेलाय. आत्या मी त्याची. बरं बरं, तुझ्या पोराचं नाव सांग बरं. गाढाव आहेस तू. अरे पोराचं नाव ठेवायच्या आधीच तो पसार झालाय, म्हणून तू बोंबलो शोधू लागलो ना. आता आम्ही शोधतो त्यांना, तुम्ही बसा याच्यावर याच्यावर. चला. आता काय म्हणावं या सावळ्याला? पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही, आणि त्या राजाच्या जावयाला तो गाढव बुवा म्हणतोय. आवा साड्याकडे नजर लावून काय बसलायचा? भाकर तुकडा घ्या गिळून आणि निजा गुमान. उद्या बघू काय करायचंय ते. गंगे, उद्या पाहायला म्या काही जिथं राहत नाही. फुकाट त्या गाढवाचं ऐकून म्या माझं मरण वडवून घेतलंय. अगं भीतीनं माझ्या पोटात डच म्हणायला लागलाय ग. परसाकडे जाऊन मोकळे होऊन या, म्हणजे बरं वाटन. हिथं बसून प्रश्न सुटणार आहे का तुमचा? तसंच करतो. कोण्या संतानं म्हणलेलंच आहे, काय? ज्याच्या अंगी नाना कळा त्याच्या पोटी सदा कळा. कोणत्या संतानं म्हणलंय ग? अलीकड. अरे अरे देवा माझ्या पोटात भीतीनं डसमळतय. मडक फुटन का अर्थ. देवा एकदा मोकळा होऊन आलो म्हणजे बरं वाटन रे. चपला कुठं गेल्या? देवा 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 देवा. आयो. ए बाबा हो, अरे ह्याला तरी जाऊ द्या का नाही? ए तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. अरे बाबा पळून नाही चालू, कुठं लगेच येतो जाऊन मोकळा होऊन. हे काय नाही बाबा, आमची नोकरी जाईल. अरे काय येडे आहेत का काय रे तुम्ही? काय ह्याला जात नाही का कधी? काय हे लागतच नाही तुम्हाला? असं नका करू. अरे केवढं सुख असतं माहितीये का तुम्हाला ह्याच्यात? ए बाबा, अरे तू पळालास तर तुझं होईल, आम्हाला फाशी लागल त्याचं काय? तुम्ही ऐकणारच नाहीत का? मला जाऊ देणार नाहीत का?
एक काम करे बाबा, हे धर. चला माझ्या संग दोघ. तू पाणी वर, तू पाहत बस. अरे